गोलंदाज स्वराज पहिलाच बॉल वेग चांगला होता परंतु पंचांचा इशारा येतोय उसी घेणारा बॉल पाहायला मिळाला परंतु ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय स्वराज मात्रेने व्हाईट बॉलचा इशारा येतोय एक रनने स्कोरबोर्ड देखील ओपन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते एक रनच्या साह्याने धावफलक ज्या प्रकारे ओपन झालं टीम करावे 11 करावे या टीमचे एक्स्ट्रा स्वरूपाची एक रन आतापर्यंत खर्च केली पहिला बॉल रिलीज करत असताना रायझिंग स्टार ऑफ नवी मुंबई कमी वयामध्ये भरपूर चांगली भरारी घेतलेला खेळाडू स्वराज मात्रे स्वराजचा हा बॉल लाईन चांगली होती पंचांकडे स्ट्रॉंग अपील पंचांनी ही अपील उचलून धरली आणि पहिला मोठा धक्का टीम करावे 11 करावे टीमला कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर परतलाय बॅट्समन क्रमांक पहिला जयेश या ठिकाणी बाद होतोय आरंभ प्रारंभ आणि करूया शुभारंभ देवाशी गणेश देवाशी गणेश देवाशी गणेश आतापर्यंत गमवलाय टीम करावे 11 करावे या टीमने न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मोक्याच्या क्षणी ज्या बॅट्समन मध्ये सामन्याचे चित्र बदलण्याची क्षमता आहे तो बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय मोनिश तांडेल गेले अनेक वर्ष करावे टीमसाठी एक भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या दरम्यान देखील राहिली परंतु सध्याच्या स्थितीला संघ अडचणीमध्ये असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना करावे टीमला एक मोठं लक्ष्य सेट करायचं आहे प्रतिस्पर्धी गोठवली 11 गोठवली या टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना गोलंदाज स्वराज पुन्हा एकदा सज्ज होतोय 31 तरार गोलंदाज वेगाने प्रत्युत्तर दिले त्याने आतापर्यंत प्रतिस्पर्धी टीमला या बॉलवर देखील फटका तर जरूर चांगला आहे टप्पा पडल्यानंतर थोडासा बॅकफुटला गेला फक्त दिशा दिली बॉटमॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला तत्पूर्वी दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली 2 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावला 3 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतायत पीटीसी लाईव्ह किरण दैवी व त्यांची संपूर्ण टीम आज सज्ज झाले आमच्या समित सचिन दादा पाटील गुल्लेकाच्या भूमिकेमध्ये प्रणयची मात्रे डीजे मास्टर सूरज बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय हा बॉल देखील कव्हरच्या दिशेने खेळायचा होता स्ट्रोक परंतु टप्पा पडल्यानंतर प्रभावित केलं बॅट्समन मोनिश तांडेलला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवतोय टीम करावे टीमचा कारण 4 ओव्हरची मॅच 24 बॉलच्या या पहिल्या सत्रामध्ये किती धावा सेट केल्या जातील हे प्रश्नचिन्ह तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे आजच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेट मधले अनेक नामांकित संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील हा बॉल देखील पुन्हा एकदा भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय कौतुक करावं लागेल गोलंदाज स्वराजचं पहिला बॉल अवंतर स्वरूपाचा आला त्यानंतर जयेशचा विकेट त्यांनी प्राप्त केला आणि त्यानंतर सलग 2 चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवते गोठवली 11 गोठवली टीमचा नवी मुंबई टेनिस क्रिकेट जगतातले हे दोन्ही मातब्बर संघ आज मात्र एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत या 2 फिल्डरला भेदून एक मोठी खेळी करावी लागेल सध्याच्या स्थितीला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल जज करण्याचा प्रयत्न होता परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलक पुढे सरसावलं जाते 4 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा एक बॉल या ओव्हर मधील शिल्लक आहे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिवा कोळीवाडा नवी मुंबई आणि त्यांच्या विरुद्धामध्ये सावेश्वर सावे दोन्ही टीमचे कॅप्टन जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल स्ट्रायकिंगला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय सलामीवर बॅट्समन धनेश भोईर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल
शेवटचा एक अंतिम चेंडू शिल्लक आहे. सलग 20 मिनिटांचा कालावधी दिला जातोय. गोटिवली टीम आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. हा बॉल देखील वेग भन्नाट होता, परंतु तेवढीच चांगली कामगिरी विकेट कीपरच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. अवांतर स्वरूपामध्ये एक रन देखील या ठिकाणी ऍड होते. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना अशा प्रकारच्या धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करता, सेकंड इनिंग मध्ये टार्गेट चेस करत असताना याच एक्स्ट्रा धावा कधी कधी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. एक्स्ट्रा धावा दबाव वाढवतात, परंतु सध्याच्या स्थितीला अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. गोलंदाज स्वराजला देखील दिनेश भोईर ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून तो जयेशच्या सोबत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 5 चेंडूंच्या नंतर पहिल्यांदा तो स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू वंचित होता स्ट्राईक पासून. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर होता. चांगला दर्जाचा झेल घेण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तर जरूर चांगला होता फिल्डर निखिल पाटीलचा. आणि 1 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतोय. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम करावे 11 करावे या टीमच्या धावफलकावरती धावा होत आहेत. त्या म्हणजे 1 गडी बाद, 5 रन, 5 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. छत्रपती मधील एक प्रसिद्ध डीजे मास्टर आहे सूरज. अल्पावधीमध्येच आपल्या कौशल्याच्या जोरावर नावारूपाला आलेला डीजे मास्टर म्हणजे सूरज पाटील HDC डीजे. 1 ओव्हरचा खेळ झालाय. स्वराज मात्रेने धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 5 एक महत्वाचा विकेट त्यांनी प्राप्त केला. सेकंड ओव्हर गोलंदाजीसाठी आमंत्रित केले हर्षन पाटीलला. यंगस्टर खेळाडू आहे, अनेक स्पर्धांमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी हर्षन पाटीलची देखील आपल्याला पाहायला मिळाली. सलग टीम गोटिवली संघ आयोजक आपल्याला वारंवार सूचित करताय की आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण प्रत्येक इनिंगसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक इनिंग प्रत्येक टीमला कंप्लीट करायचे आहे. हर्षन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरसाठी त्याला इन्व्हाइट केले गोटिवली 11 या टीमच्या दरम्यान. फॉर द विकेट हर्षनचा पहिला बॉल, फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडूने सीमा रेषा ओलांडेल की काय, परंतु हा चौकार. चौकार देखील आला. याच फटक्यांपासून वंचित होता पहिल्या ओव्हरमध्ये करावे 11 करावे संघ, परंतु पहिल्याच बॉलवर वेलकम चौकार आपल्याला पाहायला मिळाला. स्वागत केलं हर्षनचं. या मोमेंटला ईट का जवाब पत्थर से, कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. इनसाइड एज आणि विकेट कीपर रुनालने टिपल्या हा झेल. दुसरा धक्का टीम करावे 11 करावे या टीमला बॅट्समन मोनिश तांडेल बॅक टू द पॅव्हलियन. छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, संत ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, ज्ञानगती आणि प्रगतीचा महाराष्ट्र, संपूर्ण जगी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून ज्या रायगडाची निवड केली होती, त्याच रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील आज केवी काका क्रीडांगण वहाय या नगरीमध्ये मॅट्रिक्स ट्रॉफी 2023-24 चे पर्व रंगताना पाहायला मिळते. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, फटका तर जरूर चांगला आहे. समोरच्या दिशेने स्ट्रोक केला. सेकंड रनसाठी कॉल, रनआउटची संधी आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते की काय, परंतु पंचांच्या माध्यमातून DRS घेतले जाते. एकीकडे जर आपण पाहिलं ना तर हे दोन्ही संघ नवी मुंबईमधील आहेत. महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून देखील ज्या शहराकडे सातत्याने पाहिले जातं ते म्हणजे नवी मुंबई. आणि नवी मुंबई क्रिकेटमधले हे दोन्ही मातबर संघ मात्र आज एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळतात. नॉट आउट 2 धावा या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील.
2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 11 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक धाव भरपूर इम्पॉर्टंट असेल करावे टीमसाठी. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आदेश तांडेल करावे टीमचा एक दर्जेदार खेळाडू. गेले अनेक वर्ष आपल्या बेधडक बॅटिंगने प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य करणारा खेळाडू. हा बॉल देखील लाईन चांगली होती. कौतुक करावं लागेल हर्षनचं देखील, कारण बॅट्समनची मोमेंट तो रीड करतो आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदक मारायची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवते गोठवली टीमचा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील शरीरापासून थोडासा दूरवर होता. पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता, परंतु चेंडूफळीचा संपर्क तुटला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकल्यानंतर निलेश पाटील यांनी निर्णय घेतला होता गोठवली टीमच्या कॅप्टनने फिटिंग करण्याचा, आणि तो निर्णय कुठेतरी सिद्ध करण्यासाठी हा संघर्ष आणि या मोमेंटला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये दर्जेदार झेल टिपल्या हर्षन पाटीलने. आणखीन एक धक्का टीम करावे 11 करावे टीमला आदेश तांडेल बाद होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत गमावलेत करावे 11 करावे टीमने. त्याचबरोबर सावे टीमचे कर्णधार किरणजी पवार आपणास देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. नुकतेच ज्यांचं आगमन होते तुम्हा सर्वांचे लाडके रायगड टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक गोड आवाज बेलवली ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय दिनेशजी पाटील सर यांचं आगमन देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. वेलकम. आपलं देखील सरसे स्वागत असेल. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना 3 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत 11 रनवर. या बॉलवर देखील अवे फ्रॉम बॉडी खेळायचा होता. टप्पा पडल्यानंतर उसळी चेंडू घेतली. डॉट बॉलची समाप्ती ओव्हर क्रमांक 3 सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते. रुणाल म्हात्रे आपण जर पाहिलं ना तर निलेश पाटील याच्या तालमीमध्ये घडलेले खेळाडू रुणाल म्हात्रे, स्वराज म्हात्रे असे अनेक युवा खेळाडू या टीमच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. किरणजी पवार सावे टीमचे कर्णधार आपणास आमंत्रित केले जाते. गौरवजी मोकल यांच्या माध्यमातून एक विशेष निमंत्रण तुम्हाला दिले जाते की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत होतात 12 धावा. मोठ्या फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखले. आपण जर पाहिलं ना तर सचिन सर आतापर्यंत षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. फक्त सेकंड ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला होता मोनितच्या बॅटमधून. या बॉलवर देखील पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळायचा होता. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंच नीरजजी रनावत यांचा इशारा येतोय. येस, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी खर्च होताना आपल्याला पाहायला मिळते. 13 रन आतापर्यंत झालेत आणि बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. रुणाल या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. तुषारने टिपला हा झेल आणि आणखीन एक धक्का. ज्यांचं आगमन आपण पाहिलं भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील सुपरस्टार खेळाडू किरण पवार यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळालं. एका हाताने षटकार लगावणारा भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतातला पहिला फलंदाज. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर रन आतापर्यंत झालेत ते म्हणजे 13 रन. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल भोईर बोक्याच्या क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता आहे या बॅट्समन मध्ये.
परंतु मोठे फटके मात्र जरूर खेळावे लागतील सध्याच्या स्थितीला एक मोठं लक्ष सेट करण्यासाठी. रुणालने पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल रिलीज केलाय. प्रत्येक डॉट बॉल एक नवा कॉन्फिडन्स वाढवते टीम गोठवली 11 गोठवली या टीमचा. टॉस जिंकून घेतलेला निर्णय आणि तो निर्णय सिद्ध करण्यासाठी एक दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील आशाभूत नजरेने पाहिलं बॅट्समन विपुलने पंचांकडे, परंतु लाईन चांगली होती. कोलर पद्धतीचा बॉल थेट विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसवला. टप्पा पडल्यानंतर गोलंदाज रुणाल पुन्हा एकदा सज्ज होईल. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना या बॉलवर फटका तर जरूर चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. तुषार बॉल जज करेल. फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुढे सरसावले जाते. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जर आपण धावफलकावर पाहिली तर ती म्हणजे 14 रन. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. टीम गोठवली 11 गोठवली या टीमची 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज म्हात्रेने 5 धावा खर्च केला. 1 विकेट त्याने प्राप्त केला. सेकंड ओव्हर हर्षलने रिलीज केलं. हर्षलने देखील 11 धावा 6 धावा त्याने खर्च केल्या. 2 विकेट देखील प्राप्त केल्या आणि तिसरं षटक रुणाल म्हात्रेचं त्यांनी मात्र अवघ्या 3 धावा खर्च केल्या आणि विकेट देखील प्राप्त केलाय. फटका चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. टीम मध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल. फक्त एकेरी धाव या ठिकाणी विपुलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने 15 धावा. यज्ञेश पाटील यंदाच्या हंगामामध्ये चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. अनेक स्पर्धांमध्ये चांगली गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील या बॉलरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेटवर भरपूर इम्पॉर्टंट असतात. आज मॅटेज ट्रॉफी 2023-24 पर्व आणि अंतिम रात्र आणि अंतिम रात्रीतील ही लढत क्रमांक पहिली. या पहिल्या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केले जाईल या प्रश्नाचं उत्तर देणारं हे षटक आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश पाटील 1 धाव त्याने आतापर्यंत खर्च केली. 1 बॉल त्याने रिलीज केला. यज्ञेशचा हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली भूमिका त्याची राहिली. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल जज केला. फक्त एकाच धावेवर बॅट्समन समाधान मानेल. 1 रनच्या साह्याने 16 रन. षटकार चौकार मात्र जरूर लगवावे लागतील सध्याच्या घडीला. बॅट्समन विपुल भोईरला देखील आक्रमकतेचं रूप धारण करावं लागेल. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. आणि सध्याची जर स्थिती पाहिली ना टीम करावे संघाची तर मात्र मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येणं भरपूर इम्पॉर्टंट असेल. फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा हा स्ट्रोक. परंतु डीप मध्ये फिल्डर तैनात होता. डीप कव्हरला टिपल्या हा झेल प्रमोदने आणि आणखीन एक धक्का टीम करावे संघाला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. करावे टीमचा आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू हरदेव तांडेल. आपण जर पाहिलं ना तर भारतीय टीमचे खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या अगेन्स्ट सराव करत असताना गोलंदाजी देखील केली हरदेव तांडेलने. परंतु सध्याच्या स्थितीला संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमसाठी एक महत्वपूर्ण खेळ करावा लागले. या मॅच मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाली. फेकी चांगली होती परंतु गॅदर थोडंसं खराब राहिलं. परंतु त्यानंतर रनआउटची संधी. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बॅट्समन मात्र जरूर बाद होईल. दोन्ही बॅट्समनने सोबत क्रीज सोडली नाही. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. यज्ञेश
चला तर नेक्स्ट मॅच दिवा कोळीवाडा नबी मुंबई आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सावेश्वर सावे टीमचे कॅप्टन आमच्यापर्यंत उपस्थित आहेत. तर दिवा कोळीवाडा टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेक मध्ये आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. शेवटचा एक बॉल शिल्लक. अंतिम रात्रीतील ही लढत क्रमांक पहिली टार्गेट सेट करणारा बॉल. हा बॉल देखील या मोमेंटला देखील आशाभूत नजरेने पाहिलं. अप्रतिम दर्जाचं षटक यज्ञेश पाटीलने देखील रिलीज केलं. धावा त्यांनी फक्त खर्च केल्या त्या म्हणजे 3 आणि 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केला. 4 ओव्हरचा खेळ झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17 रन आणि 18 रनचं टार्गेट असेल येणाऱ्या 24 बॉल मध्ये. टीम गोठिवली 11 गोठिवली या टीम समोर. हॅलो नांदेड कला क्रीडा मंडळ तरघर ग्रामस्थ मंडळ तरघर व 40+ मॉर्निंग ग्रुप उल्वे यांच्या सौजन्याने स्वर्गीय सौभाग्यवती संध्याताई रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकळ यांच्या स्मरणार्थ हे मोठे स्पर्धेचं आयोजन इथे केलं आहे. नाईट रजनीचं. आणि पहिल्या दिवसा 29 तारखेला खरं स्पर्धा चालू झाली. आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि बऱ्याचशा मान्यवरांची आपण या 3 दिवस रेलचेल बघितली, मांदियाली बघितली. तसेच आज देखील शेवटच्या दिवसामध्ये देखील अतिशय असे महत्त्वाचे मान्यवर आपल्या व्यासपीठावर ही तशी विराजमान झाले. अर्थातच ज्यांचं थोड्याच वेळात आगमन झालं असे शेलघर गावातील रघुनाथ सेठ घरत ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष माजी सभापती पनवेल पंचायत समिती तसेच आपले सर्वांचे लाडके असे पनवेल महानगरपालिकेचे यशस्वी असे महानगर अध्यक्ष सन्माननीय जयम अर्थातच भाऊ माजी नगरचे पनवेल हे देखील या मंचावर उपस्थित झालेत. तसेच नारायण शेठ घरत आहेत विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल सभापती. तसेच विठ्ठल शेठ ओळेकर उद्योजक तरघर आणि देवेंद्र अनंता पाटील जिल्हा अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपसरपंच देवळोली हे देखील या मंचावर हजर आहेत. आणि तदनंतर मात्र त्यांच्या समवेत फार आपल्याला माहिती आहे की क्रिकेटमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं असे सावळे गावातील किरण पवार असे खेळाडू हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. तर त्यांचं इथेशी आपण येतोच असा सन्मान होतो. आता ज्यांचा सन्मान झाला रुपेजी मोहिते माजी सरपंच तरघर ग्रामपंचायतीचे त्यांच्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके असे भाऊ अर्थातच जयम म्हात्रे साहेबांना माईची उबदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. तदनंतर रघुनाथ शेठ घरत हे माजी पनवेल पंचायत समितीचे सभापती आहे. तर त्यांचा देखील येतोच असा सन्मान होते. त्याचा स्वीकार देखील करतायत. आणि मालिका वीर जे आहे आपल्या समोर बाईक जे आहे ही देखील त्यांच्याकडनं स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचे चिरंजीव सचिनजी घरत त्यांनी स्वतःने दिलेले आहे. धन्यवाद. अतिशय चांगला एक सिंहाचा वाटा तुम्ही या स्पर्धेसाठी उचला. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष असं स्वागत आहे आणि तो करण्यात आता मात्र तदनंतर तसेच गुरुजी देखील इथेशी आहेत. तर त्यांचा देखील इथंच असा सन्मान होते. माईची उद्धार शाळी प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन रुपेजी मोहिते माजी सरपंच तरघर ग्रामपंचायत यांच्या शोभास्ते सन्मानित होतात. त्याचा त्यांनी स्वीकार देखील केलेला आहे. तर स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत असंही तसे नक्कीच आम्ही करत आहोत. तसेच आपले नारायण शेठ घरत आहेत आदरणीय आणि ते पंचायत समिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहेत. ते देखील आज या स्पर्धेसाठी त्यांनी देखील उपस्थिती लावली. तर त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत
आणि आभार देखील व्यक्त करतोय. तसे तरघर गावातील उद्योजक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं असे तरघर गावातील आदरणीय विठ्ठल शेठ ओवळेकर हे देखील सन्मानित होतात. सन्मान करण्यासाठी नक्कीच रुपेशजी मोहिते त्यांचा सन्मान करतील. माईची उद्धार शाळाचे प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन ते देखील सन्मानित होताना दिसत आहेत. तसेच देवेंद्र अनंता पाटील जिल्हा अध्यक्ष पुरोगामी योग संघटना संचालक तसेच संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच उपसरपंच देवळोली फार आपण प्रत्येक यूट्यूबच्या माध्यमातून की कुठल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी ती कार्यरत असतात तेशेतकऱ्यांच्या. मग कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांचं काही अन्याय होत जरत असतं त्यांच्या नेहमी ते लढत त्या लढ्यामध्ये आपण त्यांना बघत असते. आज तेच ते देवेंद्र अनंता पाटील हा जी त्या स्पर्धेसाठी ते उपस्थित लावले त्यांनी तर त्यांचं देखील ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं नक्कीच आम्ही स्वागत करतोय. बऱ्याचशा मान्यवरांनी तशी उपस्थिती लावली आणि ह्या मंचाची आज आपण तुम्ही शोभा वाढवली. खरंच आज वर्षाचा पहिला दिवस आहे. 24 वर्ष हा चालू झाला आहे 2024 आणि तसेच खरी जाणीव दिवे आणि सावळे ह्या दोन संघांमध्ये या मातबर संघांमध्ये पुढचा सामना होणार आहे. तर त्यासाठी पहिला विधी जो आहे अर्थात नाणेफेकीचा कौल तो करण्यासाठी आपण इकडे समोर यायचं आहे. दोन्ही कर्णधार किरणजी पवार आणि सावल्याचे आणि तसेच दिवा संघाचे कर्णधार या जरा लवकर लगेच आपल्याला सामना चालू करायचा आहे. ठीक आहे चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच हे दिवा आणि सावले या दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचं कौल होतोय. नक्कीच नाणेफेक करण्यासाठी आमच्या 40+ उलवाणूचे नवनिर्वाचित अध्यक्ष 40+ जितेंद्र साहेब सोमासे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होते. नक्कीच दोन्ही ही कर्णधारात मात्र आमच्या ह्या मंचावर नाणेफेकीचा कौल करतायत. शुभेच्छा ही दोन्ही कर्णधारांना आम्ही देत आहोत. नक्कीच बघूया नाणेफेकीचं कौल मात्र कोणाच्या बाजूला लागतं. हा दुसरा सामना आपल्यासमोर हे एक जबरदस्त असा सामना आपल्याला पाहायला मिळणार. अर्थात दिवा विरुद्ध सावले अशी लढत होणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण आपल्या नियमाची अंमलबजावणी आपण करायची आहे. धन्यवाद किरण पवारजी. नक्कीच आपण गिरीश जी कर्णधार आहेत दिवा संघाचे. नक्कीच दोन्ही कर्णधारांना शुभेच्छा असणार आहे. हा सामना झाल्यानंतर लगेच आपण नियमाची आपण अंमलबजावणी करायची आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नीच याचा महामेरू बहुत जणांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी शेकडो वर्षाची काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. 2 वेळा खासदार, 4 वेळा आमदार, असंख्य पदे नगराध्यक्ष अशी असंख्य पदे आपल्या शिरपेच्या मध्ये अभिमानाने रोवलेली असताना सुद्धा फक्त आणि फक्त 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 मराठी माणूस आणि आमचा शेतकरी जगला पाहिजे या शेतकऱ्यांसाठी अहोरात्र मेहनत घेत लढे देणारा आणि इंग्रजांना कुळ कायदा बदलावून लावणारा आमचा अवलिया म्हणजेच आमचे आराध्य दैवत
आदरणीय दिवा पाटील साहेब यांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मानवंदना देतो. 2023 इंग्रजी महिना संपला. खऱ्या अर्थानं असंख्य आनंद दिलं, असंख्य दुःखही दिलं. गर्दीमध्ये कधी एकांत भोगला तर एकांतात कधी आनंदही, कधी कधी अगदी खांद्यावर घेत आम्ही मनसोक्त आनंद लुटलाही, परंतु त्याच गर्दीमध्ये असंख्य वेळा एकटाही उरलो. कालपर्यंत वर्तमानामध्ये होतो, आज मात्र 2023 सरळ भूतकाळामध्ये गेला. सगळं काही दिलं, आयुष्याची आंबटगोड अनुभव दिली आणि शेवटी आमच्या हातावर अनुभवाची तुरी देत 2023 संपलं. दुःख सारे विसरून जाऊ, सुख देवाच्या चरणी वाहू, स्वप्न उरलेली नव्या या वर्षी नव्या नजरेने नव्यानं पाहू. 2024च्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्त्वाची एक बाब सांगेन की आपण 2023 मध्ये जगलोय, याचा अर्थ असा आहे की आपल्याला नवं काहीतरी घडवायचं आहे. नव्या इराद्यानं आपण सर्वांनी पुन्हा एकदा नेकीनं एक नवा वर्ष आपण अनुभवाल आणि निरोगी आरोग्य आपण आपल्याला लाभू द्या ही सर्वांना ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सामन्याकडे घेऊन चालतोय. मॅट्रिक ट्रॉफी 2023-24चं हे पर्व नांदाई माता सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ तरघर व ग्रामस्थ मंडळ तरघर आयोजित स्वर्गीय सौभाग्यवती संध्या रुपेश मोहिते व स्वर्गीय शैलेश नामदेव मोकल यांच्या स्मरणार्थ मॅट्रिक ट्रॉफीचं हे भव्य दिव्य आणि दैदित्यमान क्रिकेटचा सोहळा. आजची अंतिम रजनी आहे आणि या अंतिम रजनीमध्ये मात्र हे 8 दिग्गज संघ आज ए गटामधून खेळतील आणि त्यानंतर मात्र सेमीफायनल फायनल आज सगळं इथे पाहायला मिळेल. त्याप्रमाणे उत्तम खेळ केलाय प्रत्येक संघानं. प्रत्येक रात्र ज्या संघानं गाजवली, आज पुन्हा एकदा नवी रात्र गाजवण्याचा आणि आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये ट्रॉफी घेऊन नाचण्याचा बहुमान कोण संपादन करेल, यामधली ही पहिली लढत सुरू आहे. गोठेवली 11 गोठेवली बनाम एका बाजूला संघ एक करावे 11 करावे. बोलता बोलता सामना कधी संपला हे कळत नाही. पाहुण्यांचे आवभगत केले आणि त्यानंतर मात्र हा सामना सहज आपल्या खिशात घातला, तो म्हणजेच गोठेवली 11 गोठेवली संघानं. आणि लगेच मी विनंती करेन, सावळे संघानं नाणेफेक जिंकली आहे तर सावळे संघ आपल्याला विनंती आहे की आपण लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. या दरम्यान सुशांत पाटील गोट्याभाई गोठेवली यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे आणि अक्षय पाटील यांनाही विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये आगमन करायचं आहे. चांगली फटकेबाजी झाली आणि सामना मात्र अगदी कॉमेंट्री सुरू होण्या अगोदरच संपवलाय. आदरणीय विष्णू ठाकूर साहेब यांनाही विनंती करेन